तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही शेतकरी. चला तर मग आम्ही निघालो आहे आता शेतामध्ये जायसाठी. रोजचंच काम आहे माझं असं तुम्हाला व्ह्यू दाखवायचा. हे बघा, शेतात कामं सुरू झालेले आहे. आजूबाजूला सर्व शेतकरी फेर मारणे वगैरे जे काही काम करायचे ते काम करत आहे. बघू शकता किती छान वातावरण आहे. पावसाळ्याचं वातावरणच छान असते. मला तर आवडतो पावसाळा, हिवाळा पण आवडतो. पूर आला होता त्यामध्ये हे असं वाहून आलेला आहे कचरा सर्व. बघा पावसाळ्यात किती गवत, झाडं, झुडपं वाढलेली असते आणि या वाढलेल्या झुडपामध्ये भीती पण असते. काही पण राहू शकते. इकडे वाघाची पण खूप भीती आहे. आजपर्यंत दिसला नाही आणि दिसू पण नको, नाहीतर शेतात येणं जाणं बंद होऊन जाईल आमचं. कसं पण शेती सांभाळायला घेतली तर. चला मग एन्जॉय करत जाऊ आता. जोपर्यंत शेत येत नाही तोपर्यंत बोर नका होऊ प्लीज. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा नाही आवडत असतील, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रयत्न करत आहे, तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी पण पुढे चांगले व्हिडिओ येतील, यापेक्षा पण आणखी चांगली येतील. पण ही आता सुरुवात आहे, त्यामुळे प्लीज नाराज होऊ नका. काही पण टाकते, काही पण दाखवते म्हणून. तर जे आहे माझ्या आजूबाजूला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करते. हा बगीचा, भरपूर बगीचा आहे या आमच्या साईडला. रोजच आम्हाला असं 8 ते 10 किलोमीटर जावं लागते शेतामध्ये. चांगलं वाटते, पण कुठेतरी बाहेर गेल्यासारखं वाटते. तर चला पोचलो शेतामध्ये. डायरेक्ट पेरूच्या झाडाजवळ घेऊन आली आहे तुम्हाला मी पेरू दाखवायला. छोटे छोटे पेरू आहे. जेव्हा आणखी मोठे होईल ना तेव्हा व्हिडिओ दाखवेल मी की कसे आहे आमच्या शेतामधले पेरू. 8 झाडं आहे, त्यामुळे भरपूर पेरू लागते. आणि आम्ही विकत पण नाही, सर्व वाटून देतो. आमच्या शेजारी वगैरे लोकांना सगळ्यांना वाटून देतो. सोयाबीन चांगली निघाली. थोडं थोडं गवत आहे. काही रोग वगैरे नाही दिसत आहे. बघत आहे रोग दिसते का तर. आणि आम्ही फिरता फिरता नाल्याजवळ आलो इथे. तर हा पक्षी दिसला एक. छान कलर आहे त्याचा, पण स्पष्ट मला ओळखायला नाही येत आहे. तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला तो व्यवस्थित दिसला नाही. आणि या विहिरीचं पाणी बघा किती वाढलेलं आहे, वरती आलेलं आहे, जमिनीच्या लेवलला आलेलं आहे. आणि आतमध्ये कोणीतरी अंघोळ करत आहे वाटते. कोण आहे? अरे हे तर बेडूक महाशय आहे. मस्त आनंद घेत आहे पाण्याचा. चला घ्या तुम्ही, करा स्विमिंग, आम्ही जातो पुढे. बेडूक. ऊन तापत आहे आता आणि इथे शेतात फवारणी सुरू आहे, तणनाशक. आणि इथे काहीतरी काम सुरू आहे. आता आम्हाला जाता जाता पुन्हा भेटले काटोले. भरपूर काटोल्याची वेल आहे. आम्हीच घेऊन नाही जात, सर्वच जण घेऊन जाते काटोले. आजूबाजूची लोक पण घेऊन जाते. बाजूच्या शेतात पाणी साचलेलं आहे. आणि हे डुक्कर फिरले इथे, रानडुक्कर. पीक खाऊन घेते. जर त्यांच्या तावडीमध्ये तूर वगैरे हे सापडलं पूर्ण खाऊन घेते, ते फस्त करून टाकते.
इथे पण आले होते ते, पण ताराचा कंपाऊंड आहे त्यामुळे पुढे जाऊ नाही शकले. परत ते बाजूच्या शेतात गेले, तिथून मग पुढे गेले ते. बरं झालं कंपाऊंड केलं, नाहीतर तूर खाऊन टाकली असती पूर्ण त्यांनी. जेवढी तूर लावलेली आहे तेवढं कंपाऊंड केलेलं आहे आम्ही. तर चला तर मग आता मकानवरती जाऊ. इथे कार्तिक आहे. कार्तिक बिचारा एकाच जागी असतो बांधलेला. तर आता झाली आमची घरी जायची वेळ, तर घरी जायसाठी निघालो. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.